नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू। तर राज्यशास्त्राची याच्या अगोदर आपण दोन प्रकरणं बघितलेली आहेत। एक पहिलं भारतासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना, आणि त्याच्यानंतर परवा आपण एक प्रकरण संपवलं ज्याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण। आता त्याच्यानंतर तिसरं, पहिल्या सत्रातलं तिसरं प्रकरण जे आपल्याला बघायचं आहे ते भारत आणि इतर राष्ट्रांचे नातेसंबंध कसे आहेत ते या प्रकरणामध्ये आपल्याला समजावून घ्यायचे। तर या प्रकरणामध्ये दोन देशांशी जास्त जवळचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत किंवा दोन संकल्पना या ठिकाणी आहेत। एक भारताच्या शेजारील देशांशी असलेले संबंध, याच्यामध्ये मग पाकिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, या चार देशांच्या बाबतीतले संबंध आहेत। आणि दुसरा संदर्भ आहे तो जगातील महासत्ता म्हणून ज्या दोन देशांना आपण ओळखतो त्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया, तर या दोन देशांच्या बरोबर संबंध कसे आहेत ते एक बघायचंय। म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दोन देश आणि भारताच्या शेजारील जे देश आहेत त्या देशांची आपले संबंध कसे आहेत तो भाग या ठिकाणी बघायचा। तर परवाचं जे आपण प्रकरण बघितलं भारत आणि भारताचे परराष्ट्र धोरण, तर भारताचे परराष्ट्र धोरण या प्रकरणामध्ये एकंदर देशाचा सर्वांगीण विकास साधत असताना ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे इतर देशांशी संबंध प्रस्थापित करताना त्याचे मुद्दे त्या प्रकरणात दिलेले होते, ज्याच्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुरक्षितता प्रस्थापित करणं असेल, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणं असेल, जगातील देशांच्या बरोबर मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणं असेल, किंवा आपल्या स्वतःच्या देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी इतर देशांची मदत घेणं असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी परराष्ट्र धोरण हे महत्वाचं आहे। आणि हे परराष्ट्र धोरण ठरवत असताना आपण नेहमीच जगातील सगळ्या देशांच्या बरोबर सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येतात। एक पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या बरोबरचे संबंध थोडेसे बाजूला ठेवले की ज्यांच्या बरोबर आपले वाद झालेले आहेत, लढाया झालेल्या आहेत किंवा संघर्ष झालेले आहेत, हे दोन देश जर आपण सोडले तर जगातील सगळ्या देशांच्या बरोबर आपण मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आणि त्याच माध्यमातून आज जर आपण बघितलं तर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आपल्या देशाला बऱ्यापैकी आज वजन प्राप्त झालेलं आहे की जागतिक समस्या सोडवत असताना नेमकं भारताचं मत काय आहे हे विचारात घेतलं जातं। जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरची आज सगळ्यात मोठी समस्या दहशतवाद आहे। दहशतवाद हा आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या राष्ट्रांसमोर हे आव्हान नव्हतं असं जगाचं मत होतं, पण ज्यावेळी 2001 मध्ये अमेरिकेवरती सुद्धा दहशतवादी हल्ला झाला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलं, तेव्हा अमेरिकेलाही कळून चुकलं की दहशतवादी हल्ले हे काय फक्त भारतावरती होत नाही तर जगातील सगळे देश या दहशतवाद्यांच्या रडारवर असलेले आपल्याला दिसतात। आणि म्हणून दहशतवादाची समस्या कशा पद्धतीने सोडवली जावी यासाठी नेहमीच भारताचं मार्गदर्शन घेतलं जात आहे। आणि हे आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं सगळ्यात मोठं यश मानावं लागेल की संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ज्या वेळी जागतिक समस्यांवरती चर्चा केली जाते त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचविणं गरजेचं असतं, त्यावेळी भारताचं मत विचारात घेतलं जातं। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला की या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सगळ्यात महत्वाची शाखा म्हणजे सुरक्षा समिती आहे, तर या सुरक्षा समितीमध्ये 5 देश कायमस्वरूपी सभासद देश आहेत, पण याच्यामध्ये 6वा देश सुद्धा असावा याच्यासाठी भारताला तिथे प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, पण त्याला पाकिस्तान विरोध करतो किंवा आपला चीन विरोध करतो आहे म्हणून आपल्याला मिळत नाहीये। पण आज 2021 सालामध्ये आपल्याच परराष्ट्र धोरणाचं एक चांगलं यश जर आपण बघितलं तर याच सुरक्षा समितीमध्ये जिथे चायना आपल्याला कायमस्वरूपी सभासदत्व देण्यासाठी विरोध करताना दिसतो, त्या ठिकाणी मात्र त्याच सुरक्षा समितीचं अध्यक्षपद आज भारताला मिळालेलं आहे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत। ज्या ठिकाणी भारताला प्रतिनिधित्व देण्यासाठी विरोध होतोय तिथे मात्र या सुरक्षा समितीचं काम आणखी चांगलं चालावं, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना
त्या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे. हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं सगळ्यात मोठं यश मानावं लागेल. त्यामुळे आपण आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना किंवा ते यशस्वी करत असताना सगळ्या देशांच्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणं, आपल्या समस्या सोडवत असताना इतर देशांच्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. दुसऱ्या देशांना मदत करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असतो. सध्या कोविड-19चं सुद्धा जर आपण उदाहरण घेतलं की एका बाजूला आपल्या देशामध्ये आज लसीचा तुटवडा होताना दिसतो, पण एकेकाळी म्हणजे गेल्या वर्षी 2020 सालामध्ये आपल्याकडे लसीचा तुटवडा असून सुद्धा आपण जगाला लस निर्यात केलेली होती. का? तर त्यांच्याबरोबर मित्रताचे संबंध राहावेत, त्यांची पुढे आपल्याला मदत होऊ शकेल म्हणून आपल्या देशामध्ये तोटा निर्माण केला, पण आपण जगाला लसीचा पुरवठा केला. हे सगळ्यात मोठं कर्तृत्व आपल्या देशाचं मानावं लागेल की स्वतःच्या समस्या सोडवत असताना आपण जगातील इतर राष्ट्रांच्या समस्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि याच्याचमुळे आपले जगातील सगळ्या देशांच्या बरोबर संबंध हे चांगले निर्माण झालेले बघायला मिळतात. आज जगातील सगळे देश आपल्या देशामध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत. असंख्य राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे, ज्याला आपण FDI असं म्हणतो. हे आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्येच अर्थशास्त्रामध्ये शिकायचंच आहे की FDI म्हणजे काय. तर FDI ला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर ही जी FDI आहे, या FDI मध्ये जगातील कुठलाही देश आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. तर हे FDI आज आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना दिसतं. याचं कारण आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आहे. कारण या परराष्ट्र धोरणामुळे आपण जगातील सर्व राष्ट्रांबरोबर चांगले संबंध ठेवणं, आणि हेच संबंध कसे आहेत, कोणत्या देशाबरोबर कसे आहेत, हे या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे परराष्ट्र नीतीच्या अनुषंगानं आपल्या शेजारील देशांच्या बरोबरच जगातील बलाढ्य राष्ट्रांबरोबर आपण कसे संबंध प्रस्थापित केले, त्यांच्यामध्ये आपण मित्रत्व कसं वाढविलं, त्यांची आपल्या देशाच्या विकासामध्ये कशी मदत घेत आहोत, या सगळ्यांचा आढावा या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचा आहे. पण हे प्रकरण थोडंसं शॉर्ट केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त 4 देशांच्या बरोबरचे संबंध दिलेले आहेत, बाकीचे देश वगळण्यात आलेले आहेत. जर जुनं पुस्तक आपलं काढून बघितलं तर जुन्या पुस्तकामध्ये मात्र 8 ते 9 देशांच्या बरोबरचे संबंध, म्हणजे आपले जितके शेजारी देश आहेत त्या सगळ्या शेजारी देशांच्या बरोबर आपले भारताचे संबंध कसे आहेत त्याचे मुद्दे किंवा तत्व सांगितलेले आहेत. आणि अमेरिका आणि रशिया या आंतरराष्ट्रीय बलाढ्य 2 राष्ट्रांच्या बरोबरचे संबंध सांगितलेले आहेत. पण थोडंसं हे प्रकरण शॉर्ट केलेलं आहे. जितके प्रकरण म्हणजे जितके देश या ठिकाणी सांगितलेले आहेत तर तेवढ्या देशांच्या बरोबरचा संबंध या ठिकाणी आपण बघू. तर इथे पहिल्यांदा प्रकरणाचं जे टायटल आहे तर ते पहिल्यांदा लक्षात घ्या की या ठिकाणी भारताचे इतर देशांशी संबंध कसे आहेत ते आपल्याला इथे समजावून घ्यायचे. पण हे संबंध समजावून घेत असताना आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण डोळ्यासमोर आणायचं. तर आपल्याला हे मुद्दे पटकन लक्षात येतील. आणि हे परराष्ट्र धोरण लक्षात घेत असताना त्याची व्याख्या पहिल्यांदा लक्षात ठेवायची की परराष्ट्र धोरण कशाला म्हणतात. एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्रांशी निर्माण केलेले सहसंबंध यालाच आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. मग इथे आपल्याला काय बघायचं आहे की भारतानं इतर देशांशी निर्माण केलेले सहसंबंध, तोच भाग या ठिकाणी बघायचा. जे एकंदर हा मुद्दा परराष्ट्र धोरणामधलाच आहे. तर बघू आपण या परराष्ट्र धोरणाच्या मध्ये काय नेमकी तत्व किंवा या नातेसंबंधांमध्ये काय तत्व सांगितलेली आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या बरोबरचे संबंध सांगितले. तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पॅराग्राफ मध्ये एक संदर्भ दिलेला आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या व आधुनिकीकरणाच्या युगात एका देशाला दुसऱ्या देशाशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे, असं एक वाक्य तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तर हे वाक्य पहिल्यांदा आपल्याला समजावून घ्यावं लागेल की सध्याच्या जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण या संकल्पनेमध्ये आपल्या देशानं इतर देशांशी कसे संबंध ठेवले पाहिजेत याचा आपण इथे उहापोह बघितला पाहिजे. आता जागतिकीकरण कशाला म्हणतात आणि आधुनिकीकरण कशाला म्हणतात हे मुद्दे पहिल्यांदा आपल्याला समजावून घ्यावे लागतील, तर मग आपण या संकल्पनेचं स्पष्टीकरण देऊ शकेल. अन्यथा
देऊ शकणार नाही. मग जागतिकीकरण कशाला म्हणतात आता हे सुद्धा तुम्हाला व्यवहार अध्ययनामध्ये आहे, पण सगळ्यात शेवटच्या प्रकरणामध्ये जे काय म्हणतो की 8वं प्रकरण आहे, व्यवसायाचं जागतिकीकरण नावाचं प्रकरण आहे, तर त्याच्यामध्ये जागतिकीकरण दिलेलं आहे. पण इथे मुद्दा आलेला आहे. मग आपण सगळ्यात शेवटीच हे समजावून घ्यायचं का, तर नाही, इथे आपल्याला हा मुद्दा पटवून घ्यावा लागेल की नेमकं जागतिकीकरण कशाला म्हणतात. तर याची सोपी संकल्पना काय आहे, जग जवळ येणं म्हणजे जागतिकीकरण, असा याचा सरळ अर्थ आपण लावू शकतो. म्हणजे आज जग जवळ आलेलं आहे. जसं आता आपण हा क्लास घेतो, हे जागतिकीकरणाचंच उदाहरण आहे. कारण आज आपण फिजिकली शाळा भरवू शकत नाही, पण आपण ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा भरवतो आहोत. आणि एका सेकंदामध्ये मी आता जवळजवळ 60-62 मुलांची कनेक्टेड आहे. फिजिकली नाही, पण निदान मेंटली आपण 62 लोक एकत्र आहोत. हे कशाचं उदाहरण आहे, जागतिकीकरणाचं, की या जागतिकीकरणामुळे आपण कोणत्या तरी माध्यमानं असे ना का जवळ आहोत आणि काहीतरी गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. याला जागतिकीकरण म्हणायचं. आणि आज हे सहज साध्य झालेलं आहे. पण जागतिकीकरण म्हणजे जग जवळ आलेलं आहे. आज आपण इथे म्हणजे बेळगावमध्ये बसून जगातल्या कानाकोपऱ्यातल्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. तिथे नेमकं काय चाललेलं आहे तेही जाणून घेऊ शकतो. जसं आपण गुगलला गेलो, सर्च केलं तर सगळ्या गोष्टी कळतील. त्याच्या पलीकडे गुगल मॅपला गेलो तर भौगोलिक माहिती आपल्याला समजेल, ज्याला आपण जीपीएस आणि जीआयएस म्हणतो, त्याच्या माध्यमातून. त्यामुळे हे सगळं कशाचं उदाहरण आहे, जागतिकीकरणाचं, की अशी वेगवेगळी माध्यमं आज आपल्या समोर उभा आहेत, की ज्या माध्यमांच्या मुळे आज आपण जगाशी एका सेकंदामध्ये कनेक्ट होतो, जगातील माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, जगाला जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. याला जागतिकीकरण म्हणतात. पण हे कशामुळे साधलं गेलं, आधुनिकीकरणामुळे. कारण आज आधुनिकीकरण झालं, जर आपण पाश्चात्य लोकांसारखं आधुनिकीकरण स्वीकारलं नसतं आणि आपल्या प्राचीन लोकांप्रमाणे जर आपण आजही आदिवासी लोकांप्रमाणे राहिलो असतो तर या गोष्टी साध्य गेल्या नसत्या. आपण हे पाश्चात्य लोकांचं अनुकरण केलं की आपल्यापेक्षा ती लोक पुढे जातात, आधुनिकरित्या असेल, वैज्ञानिक दृष्ट्या असेल, त्यांचं आपण अनुकरण करतोय आणि आपल्यामध्ये ते बदल करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आधुनिकीकरण साधतो. पण हेच आधुनिकीकरण जागतिकीकरणालाही सहाय्यक आहे. पण या जागतिकीकरणामध्ये आणि आधुनिकीकरणामध्ये इतर देशांशी आपले संबंध चांगले पाहिजे, तर आपल्याला या गोष्टी साधल्या जातील, अन्यथा साधल्या जाणार नाही. जसं समजा आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावला, आता आपण उदाहरण घेऊ की आपण मोबाईलचा शोध लावला. कल्पना करायची की आपल्याकडे आता मोबाईल नाही आहे आणि भारतानं मोबाईलचा शोध लावला आणि भारतानं मोबाईलचा शोध लावला आणि तो आपल्यापुरता सीमित ठेवला, की त्याचं तंत्रज्ञान, त्याचे उपयोग किंवा त्याची टेक्नॉलॉजी इतर कुणालाही कळू द्यायची नाही, फक्त ती भारतापुरती सीमित ठेवायची. असं जर असतं तर मोबाईलचं महत्व आज वाढलं नसतं, हे कोणी विचारात घेतलं नसतं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे ही टेक्नॉलॉजी जगभर गेली, जगाने त्याचा अंगीकार केला, ज्यामुळे मोबाईलचं महत्व आज अग्रस्थानी असलेलं दिसतं. हे कशामुळे, इतर देशांशी असलेल्या संबंधांमुळे. कारण मानवाच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असताना जगात जे काही नवीन नवीन शोध लागत असतील, ते नवीन नवीन शोध प्रत्येक मानवानं आत्मसात करणं, त्याचं ज्ञान ग्रहण करणं आणि आपल्यामध्ये त्याचा अंमल घडवून आणणं, असं जर झालं तरच विकास संभवतो, अन्यथा विकास संभवत नाही. आणि म्हणून हा आजचा मानवाचा विकास हा जगातील सर्व देशांच्या बरोबरच्या संबंधाचा परिपाक आहे. आणि कशामुळे साधलं गेलं, जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण. आणि या आजच्या जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळामध्ये असं एखाद्या कुठल्याही देशानं म्हटलं की मिरची, मी कुठल्याही जगातील देशांच्या बरोबर संबंध ठेवणार नाही, मी फक्त माझ्या देशाचा विकास करण्यासाठी मी माझाही प्रयत्न करणार, शक्य होणार नाही. जगातील इतर देशांची मदत घेतल्याशिवाय आज जगातला कुठलाच देश यशस्वी होणार
नाही. जसं मानवाच्या बाबतीत आपण विचार केला की मानवानं असं म्हटलं की मी माझ्या घरात राहणार आणि माझा मी विकास करणार, मी समाजात जाणार नाही, मी कुठल्या कुटुंबाशी संबंध ठेवणार नाही, कुठल्या राज्याशी कुठल्या देशाशी मी संबंध ठेवणार नाही, मी माझ्या घरापुरताच विचार करणार आणि मी माझ्या घरात जाऊन माझा मी विकास करणार. शक्य नाही. आपण घरातून बाहेर पडल्याशिवाय, समाजात वावरल्याशिवाय आपला विकास होत नाही. कारण माणूस नेहमी समाजाशी तुलना करत राहतो की मी कुठे आहे आणि समाज कुठे चाललेला आहे. मग समाज कुठे चाललेला आहे हे आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आपण समाजामध्ये वावरू, तिथे वागू, बोलू, तेव्हा. अन्यथा ते आपल्याला कळणार नाही की मी कुठे आहे आणि समाज कुठे चाललेला आहे. हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण समाजात गेलं पाहिजे आणि मग आपल्याला आपलं अस्तित्व तिथे कळून येईल की समाजात मी कुठे आहे, माझं अस्तित्व काय आहे आणि माझी विकासाची संकल्पना केव्हा ठरेल, जेव्हा मी समाजाशी माझी तुलना करेन की मी जो विचार करतोय त्याच्या पलीकडे कितीतरी पुढे समाजातली लोक गेलेले आहेत, मी अजून शून्यात आहे, मला आणखी काहीतरी प्रयत्न करावे लागतील, जेव्हा माझा विकास साधला जाईल. अन्यथा नाही, हे होणार नाही. म्हणजे समाजाशी आपण तुलना केली पाहिजे. माझीच माझ्याशी तुलना केली तर मी आहे तो योग्य आहे, कारण माझ्यासारखा दुसरा जगामध्ये कोणीच नाहीये, कारण माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा विचार करणारा मीच आहे. मग माझीच तुलना, माझी स्पर्धा जर माझ्याशीच लावली तर माझा विकास होणार नाही. म्हणून व्यक्तीचा विकास केव्हा होतो, ज्यावेळी तो समाजाशी संलग्न होतो तेव्हा. आणि हे देशाच्या बाबतीत सुद्धा, की आज आपण म्हणतो की भारत आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. असं का म्हणतो? कारण जगामध्ये अशी असंख्य राष्ट्र आहेत जी आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनलेली आहेत आणि म्हणून आपण म्हणतो की भारत मागासलेला आहे. अजून भारताचा विकास झालेला नाहीये. जर आपण असं म्हटलं की कुणाशी संबंध ठेवायचा नाही, भारत आहे तसा आहे, याच्यापेक्षा गलिच्छ होती. त्यामुळे सुधारणा करायची असेल, विकास साधायचा असेल तर आपण इतर देशांशी अवलंबून राहिलो पाहिजे. कारण आज जगातला कुठलाही माणूस आणि जगातला कुठलाही देश आज स्वावलंबी नाही. तो म्हणू शकणार नाही मी कुणाच्याही मदतीशिवाय माझा विकास करून घेऊ शकेन, असं आपण होऊ शकत नाही. आपल्याला केव्हा ना केव्हा तरी कुणाची तरी मदत घ्यावीच लागते, तरच आपण विकास साधू शकेन, अन्यथा नाही. जसं देशाचा विकासाचा आपण जर विचार केला तर देशाचा विकास हा शेती, उद्योग आणि सेवा या 3 क्षेत्राच्या माध्यमातून विकास साधला जातो. मग शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर आपल्या देशातली शेती आणि इतर देशांची शेती याची तुलना करावी लागेल. आपण शेतीमध्ये जी साधनं वापरतो ती किती उपयोगाची आहे आणि जगामध्ये शेतीची साधनं जी वापरली जातात ती कशी आहे, याचा तुलना करावी लागेल. आणि जर आपल्या देशामध्ये आधुनिक साधनं, यंत्र जर मिळत नसतील तर आपल्याला आयात करावी लागते आणि मग त्याच्या माध्यमातून आपला विकास साधावा लागेल. आज जगातील कोणताही देश स्वबळावर विकास करू म्हणत असेल तर तो करणार नाही. दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागेल. पण मदत घ्यायची असेल तर आपल्याला नाते संबंध हे चांगले ठेवावे लागतील. आणि म्हणून या आधुनिकीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये आज कुठलाही देश स्वावलंबी नाही. जगातील प्रत्येक देशाला दुसऱ्या देशांची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून इथे या जागतिकीकरणामध्ये आणि आधुनिकीकरणामध्ये एका देशानं दुसऱ्या देशाशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहेच, जसं आपण ठेवत आहोत. जसं आता पाकिस्तान आणि चीन या 2 देशांच्या बरोबर वाद चाललेलेच. कारगिलचा प्रश्न असेल, तिकडे अक्साई चीनचा प्रदेश असेल, जो परत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. कारण पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानने घेतलेला आहे, तो आपल्याला परत मिळवायचा. अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं जिंकलेला आहे, तो आपल्याला परत मिळवायचा आहे. मग या 2 देशांकडून तो परत मिळवायचा असेल तर आपल्याकडे या 2 देशांपेक्षा चांगली बलाढ्य शस्त्रास्त्र पाहिजे आणि ती आपण आयात करतो. मग जर्मनीकडून असेल, रशियाकडून असेल, आपण शस्त्रास्त्र आयात करतो. मग आपण जर या देशांची मदत घेतली नाही तर आपल्याकडे शस्त्रास्त्र बलाढ्य शक्तिशाली असणार नाही. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकणार
की आम्ही स्वबळावर या दोन देशांचा पराभव करू शकेल, शक्य नाहीये. म्हणून आपण दुसऱ्या देशांची मदत घेऊन आपण लष्करी दृष्ट्या प्रबळ होतो आणि हे आधुनिकीकरणामध्ये रास्त, त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. म्हणून हा पहिला मुद्दा दिलेला आहे की या आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणामध्ये जगातील प्रत्येक देशानं इतर देशांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत आणि ते नसतील तर मात्र याच्याकडे धोका संभवतो. पुढे तत्व दिलेलं आहे जे परराष्ट्र धोरणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा आहे की भारताच्या राज्यघटनेतील कलम क्रमांक 51, ज्या 51व्या कलमानुसार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य यांच्या बाबतीतलं सहजीवन निर्माण करण्यासाठी हे घटनेतील कलमच मदत करताना दिसतं. म्हणजे आपल्या देशाची राज्यघटना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततापूर्ण सहजीवन प्रस्थापित करण्यासाठी मदत करताना दिसतं. त्यासाठी 51 नंबरचं कलम आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर त्याच्या पुढे आपल्याला आता बघायचं आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान किंवा चीन या देशाबरोबरचा संबंध. तर पहिलं देश दिलेलं आहे चीन बरोबरचा संबंध. आता चीन बरोबर थोडस आपल्याला प्राचीन कालखंडातल्या संकल्पना इथे लक्षात घ्याव्या लागतील, कारण भारताचा शेजारी देश आहे, त्यामुळे काही अंशी आपल्या देशाच्या सिंधू संस्कृतीचा प्रभाव चायनाशी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्राचीन कालखंडातला एक संबंध घ्यायचा असेल तर बौद्ध धर्माचा घ्यावा लागेल, की ज्या गौतम बुद्धाच्या जन्मापासून आपल्या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर काही वर्ष आपल्या देशामध्ये बौद्ध भिक्षू यांनी बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर बौद्ध धर्मापेक्षा हिंदू धर्माचंच वर्चस्व आपल्या देशामध्ये राहील. त्यानंतर मग या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तिबेटमध्ये झाला आणि तिबेट नंतर आज चीनमध्ये. आपल्या देशामध्ये बौद्ध धर्मीय लोक मोजकी आहेत, म्हणजे आता SC अनुसूचित जाती ज्या आहेत त्या बौद्ध धर्माचा अंगीकार स्वीकार करताना दिसतात, त्या धर्मांतर करतात. हिंदू मधून बौद्ध असे ते धर्मांतर करतात. पण तसे मूळ बौद्ध धर्माचे पाईक आपल्या देशामध्ये नाही आहेत, ते तिबेटमध्ये जास्त आणि आता चीनमध्ये. ज्या चीननं एकेकाळी बौद्ध धर्माला विरोध केला 1965 मध्ये, तर सांस्कृतिक क्रांती झाली होती चीनमध्ये आणि बौद्ध भिक्षूंची कत्तल करण्यात आली होती की चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा नाही, स्वीकार करायचा नाही. याच्यासाठी बौद्ध भिक्षूंची कत्तल ज्या चीननं केली त्या चीनमध्ये आज सर्वात जास्त कोणत्या धर्माचे पाईक असतील तर बौद्ध धर्माचे. आज सगळ्यात जास्त बौद्ध धर्म जर कुठे स्वीकारला जात असेल तर तो चायनामध्ये स्वीकारला जातो आणि सगळ्यात जास्त बौद्ध धर्मीय लोक चीनमध्ये. आणि याच बौद्ध धर्माचा उगम कुठे झालेला आहे? भारतात झाले. जे भारताचे आणि चीनचे या बौद्ध धर्माच्या अनुषंगाने सुद्धा संबंध आहेत. त्याच्या अगोदर संस्कृतीच्या संदर्भातलेही संबंध आहेत. पण इथे स्वातंत्र्यानंतर भारत आणि चीन यांच्याबद्दलचे संबंध इथे बघायचे. त्याच्याही पलीकडे आणखी एक संदर्भ जर आपण बघितला की आपल्या हिमालय पर्वतामध्ये 2 खिंडी आहेत, शिशकिला आणि जेलेपला, अशा 2 खिंडी आहेत की ज्या 2 खिंडींच्या माध्यमातून भारताचा प्राचीन कालखंडामध्ये आशियाशी, मध्य आशियाशी व्यापार चालायचा. मध्य आशिया म्हणजे कुठली? चीनच, की ज्या, कारण हिमालय पर्वत ओलांडून जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्याच्यातल्या 2 खिंडींचा वापर केला जायचा, शिशकिला आणि जेलेपला. त्यामुळे प्राचीन कालखंडामध्ये भारताचे आणि चीनचे व्यापारी संबंध होतेच. नंतर बौद्ध धर्माच्या अनुषंगाने ते थोडेसे वादग्रस्त निर्माण झाले. त्यामुळे प्राचीन कालखंडाचा जर आपण संदर्भ घेतला तर भारत आणि चीन यांच्यामध्ये चांगले संबंध होते, कारण संस्कृतीची लेनदेन चालायची, व्यापारी संबंध होते आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारही चालायचा. पण या चीन बरोबर स्वातंत्र्यानंतर मात्र संबंध बिघडलेले आहेत. ते आज 2021 सालापर्यंत भारत आणि चीन यांच्यातले
संबंध बिघडलेले आपल्याला दिसतात. मग ते कसे? तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मागच्याच प्रकरणाचा संदर्भ घेऊ की 1955 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला. तत्कालीन चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांनी मिळून भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहावेत याच्यासाठी पंचशील करार केला. ज्या पंचशील कराराचं तत्व काय होतं? सांस्कृतिक आदर निर्माण करणं, दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं, दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही, अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करायला मदत करायची, असा पंचशील करार झाला. याचं कारण होतं की दोन्ही देश हे भौगोलिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा पंचशील करार करण्यात आला. पण पंचशील करार ज्या वर्षी झाला त्याच वर्षी चीननं तिबेट जिंकून घेण्यासाठी तिबेटवर आक्रमण केलं. तर तिबेट आणि चीन आता हे बौद्ध धर्मीयच आहेत, त्यामुळे चीनला असं वाटायचं की तिबेट, ज्याला आपण जगाचं छप्पर असं म्हणतो, तर या तिबेटवरती चीनची सत्ता पाहिजे होती. म्हणून 1955 साली चीननं तिबेट जिंकून घ्यायला तिबेटवर आक्रमण केलं आणि मग तिथे चीननं बौद्ध भिक्षूंची कत्तल सुरू केली तिबेट जिंकण्यासाठी. मग बौद्ध भिक्षू स्वतःच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी तिबेटमधून भारतात पळून आले आणि मग या बौद्धांचे किंवा तिबेटचे सर्वेसर्वा दलाई लामा हे सुद्धा भारतात आले, आश्रय आले. आणि या लोकांना सामाजिक बांधिलकी आणि जी आपल्या देशाची संस्कृती आहे की ज्याला आपण काय म्हणतो की विरघळणारी भट्टी असं पंडित नेहरूंनी आपल्या संस्कृतीला म्हटलेलं आहे, या दृष्टीनं आपण तिबेटियन लोकांना आपल्या देशामध्ये सामावून घेतलं, त्यांचं संरक्षण केलं, त्यांना काही जमिनी आपण दान केल्या आणि सगळं संरक्षण प्राप्त करून दिलं. मग दलाई लामांना आणि त्यांच्या अनुयायांना आपण संरक्षण दिलं, आश्रय दिला, याचा राग चीनला आला आणि मग चीननं आपल्याशी संपर्क साधून त्यांनी सांगितलं की दलाई लामांना आमच्या ताब्यात द्या. पण दलाई लामांच्या जीवाला धोका होता म्हणून भारतानं नकार दिला की आम्ही दलाई लामांना तुमच्या ताब्यामध्ये देणार नाही. आणि मग याचा राग चीनला आला की आपण तिबेटियन लोकांना मदत करतो आहोत किंवा त्या लोकांचं संरक्षण संगोपन आपण करतो आहोत, याचा राग चीनला आला आणि 1962 साली चीननं भारतावर आक्रमण केलं आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग त्यांनी जिंकून घेतला, ज्याला आपण अक्साई चीन असं म्हणतो. आणि या 1962 सालापासून ते आज तागायत भारत आणि चीन यांच्यामध्ये संबंध बिघडलेले आहेत. पण जरी चीन बरोबर आपले संबंध बिघडलेले असले, संघर्षपूर्ण असले, तरी भारतानं चीन बरोबर कायमच मित्रत्वाचे संबंध ठेवले आहेत. ज्या मित्रत्वाच्या संबंधाचा जर आपण विचार करायचा झाला तर जी मी मगाशी म्हटली की संयुक्त राष्ट्र संघटनेची सगळ्यात महत्वाची शाखा सुरक्षा समिती, ज्या सुरक्षा समितीमध्ये आपल्या चीनला कायमस्वरूपी सभासदत्व देण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळी भारतानंच पाठिंबा दिला की चीनला सुरक्षा समितीमध्ये सभासदत्व द्यावं आणि भारतानं पाठिंबा दिला, भारतानं अनुमोदन दिलं, म्हणूनच चीनला सुरक्षा समितीमध्ये कायमस्वरूपी सभासदत्व मिळालं, भारतामुळे मिळालं. जरी भारताशी चीनचे संबंध चांगले नसले तरी सुद्धा जागतिक राजकारणामध्ये चीनचा फायदा व्हावा म्हणून चीनला सगळी मदत भारत करताना दिसतो. पण या सुरक्षा समितीमध्ये आज भारताला प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न होत असताना मात्र चीन आपल्याला विरोध करताना दिसतो.
म्हणजे चीननं मात्र आपल्याशी वितुष्ट ठेवलेलं आहे. याच्या पलीकडे 1990 साली गॅट करार झाला आणि या 1990च्या गॅट करारानुसार आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारण्यात आले. कारण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1990 ला आली, ज्याला नवीन आर्थिक धोरण असं म्हणतात. या नवीन आर्थिक धोरणामध्ये गॅट करार समाविष्ट करण्यात आला आणि गॅट करारामध्ये तत्व काय होतं, जगातील सगळ्या देशांनी त्या गॅट करारावर सह्या करायच्या आणि आयात आणि निर्यातीवरची बंधनं उठवायची आणि आयात आणि निर्यातीवरची बंधनं उठवायची, ज्यामुळे जगातील कोणताही देश जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये वस्तूंची आयात आणि निर्यात करू शकत होता. आणि या 1990 सालच्या गॅट करारामध्ये आपणही सहभागी झालो, आपण सही केली, ज्यामुळे आज भारतामध्ये सर्वात जास्त चायना मेड वस्तू दिसतात. याचं कारण आपण गॅट करारामध्ये सहभागी आहोत आणि चीन बरोबर आपले व्यापारी संबंध या गॅट करारामुळे वाढवण्यात आले, त्यामुळे आयात आणि निर्यातीवरची बंधनं काढून टाकण्यात आली. त्यामुळे आज चीन किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वस्तू निर्यात करतो, आपणही चीनला निर्यात करतो, पण इथे आज सगळ्यात जास्त चायना वस्तूंची बाजारपेठ जर कुठली असेल तर भारत, आणि म्हणून भारतामध्ये सर्वात जास्त मेड इन चायनाच्या वस्तू दिसत आहेत. याला कारण गॅट करार, म्हणजे आपण गॅट करारामध्ये सहभागी झालो, ज्यामुळे चीन बरोबर आपले व्यापारी संबंध सुद्धा दृढ झाले. पण तरी सुद्धा चीन आपल्या बरोबर विरोधातच असताना दिसतो. 2019-20 चा कालखंड जरी आपण विचारात घेतला की या कालखंडामध्ये सुद्धा चीननं भारतावर आक्रमण करण्याची तयारी चालू ठेवलेली होती. जे अक्साई चीन या प्रांतामध्ये पुन्हा आक्रमण करण्याचा विचार चीनचा अजूनही आपल्याला दिसतोय. दुसऱ्या बाजूला आपल्या देशामध्ये जे काही दहशतवादी हल्ले होत आहेत, त्या दहशतवादी लोकांना पाठिंबा देण्याचं काम सुद्धा चीन करताना दिसतो गुप्तपणे. त्यामुळे दहशतवादी हल्ले सुद्धा चीनच्या सल्ल्यानं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आश्रयाखाली आपल्या देशामध्ये पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये दहशतवादी हल्ले सुद्धा होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे आपण एका बाजूला चीन बरोबर चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तिकडे मात्र दुसऱ्या बाजूला चीन मात्र आपल्या विरोधातच असलेली बघायला मिळते. त्यानंतर एक शेवटचा संदर्भ या ठिकाणी आहे, तो मात्र लक्षात ठेवा. 2015 साल आहे की ज्या 2015 साली जगातील जे काही एक आर्थिक बलस्थान प्राप्त होणारे देश आहेत, या देशांच्या बरोबर आपले संबंध चांगले व्हावे म्हणून ही संघटना अस्तित्वात आहे, ब्रिक्स. ज्या ब्रिक्स या संघटनेमध्ये भारतही सहभागी झाला आणि याच्यामध्ये चायना पण आहे. म्हणजे भारत आणि चीन यांच्यामधले संबंध सुधारावेत म्हणून आपणही ब्रिक्स या संघटनेमध्ये सहभागी झालो. ज्या ब्रिक्स या संघटनेमध्ये BRICS अशी 5 देश आहेत. बी म्हणजे ब्रिटन, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आहे आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिका आहे. तर या 5 देशांची मिळून ही संघटना स्थापन झाली. ही कशासाठी? तर या देशांच्या बरोबर संबंध चांगले व्हावे यासाठी. पण तरी सुद्धा आपण ब्रिक्स या संघटनेमध्ये सहभागी होऊनही चीन बरोबर आपले संबंध अजूनही सुधारलेले नाही. पण आपण मात्र चीनला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यांच्याबरोबर चांगले संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर असे चीन आणि भारत यांच्यातले संबंध या ठिकाणी सांगितले आहेत. तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक 1955चा पंचशील करार, 1962 साली चीननं भारतावर केलेलं आक्रमण, त्यानंतर 1990 गॅट करार, ज्या गॅट करारामुळे भारत आणि चीन यांच्यातले व्यापारी संबंध दृढ झाले आणि 2015 साली ब्रिक्स या संघटनेची स्थापना. तर नुसती स्थापना लक्षात ठेवायची नाही, या संघटनेमध्ये असलेले 5 सभासद देश BRICS, ब्रिटन, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, हे 5 देश त्याच्यामध्ये आहेत. तर एवढा मुद्दा. आता माझा ऑनलाईन क्लासचा वेळ संपलेला आहे. तर या ठिकाणी आजच्या या भारत आणि इतर राष्ट्रांचे नाते संबंध याच्यामध्ये आपण फक्त एका देशाचा संबंध या ठिकाणी बघितलेला आहे. अजून 3-4 देश या ठिकाणी बघायचे आहेत. तर उद्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण
भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबरचे संबंध आपण पडताळून बघू. तर या ठिकाणी आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी मी थांबवतोय. तर काल मी तुम्हाला परराष्ट्र धोरणाचे नोट्स दिलेले आहेत, तर ते नोट्स आणि त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. तर या ठिकाणी मी आजचा ऑनलाईन क्लास थांबवतोय. धन्यवाद.